ISIS पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांना आता अटक करण्यात आली आहे। NIA ने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे। अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। तर दहशतवाद्यांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचं रोख बक्षीस सुद्धा जाहीर केलं होतं। आरोपींनी 2022-23 या दरम्यान पुण्यातील कोंढवा येथील भाड्याच्या घरात IEDs एकत्र करून बॉम्ब बनवण्याच्या कार्यशाळा आणि नियंत्रित स्फोट घडवून आणल्याचा आरोप यावेळी आहे। आणि आता या दोन्ही दहशतवाद्यांच्या मुसक्या वळण्यात यश आलं। NIA ने अटक केलेली आहे। ISIS पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांना आता अखेर अटक करण्यात आली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, महत्त्वाची अपडेट आहे। तर ISIS पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांच्या मुसक्या वळण्यात यश आलं, काय अपडेट? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर NIA ची मोठी कारवाई आहे ती म्हणावी लागेल, कारण मुंबई एअरपोर्टवरून ही संपूर्णपणे कारवाई करत याच्यामध्ये अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्ला खान हे दोन्ही फरार आरोपी आहेत, त्यांना ही अटक आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर इंडोनेशियात जात येथून येताना हा तो आहे तो लपलेला होता आणि या आधी देखील 2023च्या ICC पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरणात हे दोघेही आरोपी आहेत ते हवे होते। या दोन्ही जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये 3 लाख रुपयाचं जे बक्षीस आहे ते देखील लावलेलं होतं त्यांना शोधून देणाऱ्यांसाठी, आणि त्यांच्या विरोधात जी कारवाई आहे ती देखील करण्यात येत होती। परंतु या संपूर्ण प्रकरणात 10 आरोपींवरती UAPच्या अंतर्गत जो गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यात आलेला होता। परंतु हे दोन्ही आरोपी आहेत ते 2022-23 पासून आहेत ते फरार होते, परंतु त्यांना आता पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। मुंबई एअरपोर्टवरती NIA ने केलेली मोठी कारवाई या ठिकाणी म्हणावी लागेल। अगदी निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।